यावेळेस नागपंचमी आणि पहिला सोमवार हा योगायोग म्हणजे एकाच दिवशी आलेला आहे आणि हा योगायोग जवळजवळ खूप वर्षांनी म्हणजे खूप दिवसांनी आलेला आहे. आणि आजची पूजा, पहिल्या सोमवारची पूजा महादेवाची अतिशय मनोभावे आणि साधी सोपी कशी केली त्यात आता सगळ्यात आधी काय केलेलं आहे, महादेवाचं जे मंदिर आहे ते स्वच्छ ताज्या पाण्याने स्वच्छ धुवून पुसून ठेवलेलं आहे. आणि जो तांब्याचे गडवे आहे ना, ज्याने जलाभिषेक घालायचा आहे महादेवांना, तेही स्वच्छ केलेलं आहे. आणि पानं फुलं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पूजासाठी फक्त 1 लोटा पाणी आणि बेलाचे पानं असले ना, त्या पूजेलाही म्हणजे मनोभावे केली त्या पूजेलाही खूप असं महत्त्व आहे. आता पहिली जी मूठ आहे ती तांदळाची मूठ आहे, शिवा मूठ तांदळाची आहे. आणि आता इथं म्हणजे भस्म, लाल शेंदूर, पिवळा शेंदूर असं घेतलेलं आहे. आता हा जो डबा आहे आपले डब्यांमध्ये लाल शेंदूर भस्म घेतलेला आहे. इकडं पानं फुलं म्हणजे पिवळे फुलं, सफेद फुलं, आपल्या गणपती बाप्पांसाठी दुर्वा असं बेलाचे फुलं, बेलाचे पानं, फळं असे घेतलेले आहे. गडव्यामध्ये एक स्वच्छ ताजं पाणी आणलेलं आहे. आता इथं ना सगळ्यात आधी कोणत्याही पूजेच्या आधी सगळ्यात आधी दिवा लावून घेतलेला आहे. आणि म्हणजे पूजेच्या आधी कोणत्याही पूजेला अग्नीला साक्षी ठेवून पूजा केली जाते, म्हणून मग दिवा लावून घेतलेला आहे सगळ्यात आधी. आता गणपती बाप्पांची स्थापना नागवेलीचे पानं, पण नागवेलीचे पानं नव्हते म्हणून आंब्याचे पानं आणलेले आणि तेही स्वच्छ धुतलेले आहे. आता इथं दिवा लावून घेतलेला आहे. तुपाची फुलवात आणलेली, त्या तुपाच्या फुलवातीचा दिवा लावलेला आहे. आणि आता इथं जे आंब्याचे पानं आहे त्याच्यावर गणपती बाप्पांची स्थापना म्हणजेच पैसा सुपारी अशी आणि गणपती बाप्पांच्या आधी अभिषेक घालून पूजा केलेली आहे. तांदूळ ठेवले, त्याच्यानंतर सुपारी ठेवली आणि त्यांना गणपती बाप्पा समजून त्यांना हळदी कुंकू, जास्वंदीचं फूल आणि ज्या दुर्वा आणल्या त्या वाहून घेतलेलं आहे. सगळ्यात आधी कपाळाला हळदी कुंकू लावून मग गणपतीची बाप्पांची पूजा केलेली आहे. आता जास्वंदीचं फूल, तेही गणपती बाप्पांच्या आवडीचं म्हणजे जास्वंदीचं फूल. आता या दुर्वा अशी गणपती बाप्पांची साधी सोपी मनोभावी पूजा केलेली आहे. आणि गुळ खोबऱ्याचा जे नैवेद्य असतो ना तो बाप्पांना दाखवलेला आहे. आता महादेवांची पूजा सगळ्यात आधी जलाभिषेक घालून त्यानंतर दूध, पुन्हा पाणी, दूध असे अभिषेक घालून घेतलेला आहे. नमः शिवाय नमः शिवाय असं म्हणत जलाभिषेक घातलेला आहे. आता हे जलधारीचं पाणी आहे ना ते थोडंसं डोक्याला आणि थोडंसं म्हणजे प्यायलाही घेतलं तर चांगलं असतं. आता सगळ्यात आधी ना चंदन, महादेवांना चंदनाचा गंध लावून घेतलेला आहे.
चंदन, लाल शेंदूर, भस्म, आता भस्म लावलेलं आहे. तीन बोटांनी मधले जे 3 बोटं असतात त्यांनी भस्म लावला जातो. आता माता पार्वतींना हळदी कुंकू गणपती बाप्पांना लावलेला आहे. आता गुलाल, काळे तीळ, महादेवांना जेवढ्या वस्तू आवडत्या ना तेवढ्या आपल्याकडे जर शक्य असल्या तेवढ्याही महादेवांना वाहिलेल्या आहे. आता इकडं नंदी महाराज आहे, त्यांचेही म्हणजे महादेवांचं वाहन, त्यांनाही जलाभिषेक घालून भस्म, चंदन असं लावलेलं आहे. आता हे बेलाचे पानं 51-21 जेवढे शक्य होईल तेवढे बेलाचे पानं आधी स्वच्छ धुवून घेतलं आणि जे मध असतं ते मध बेलाच्या 3ही पानांना लावून आणि मग ते महादेवांच्या पिंडीवर वाहिलेलं आहे. आता फुलं आणलेले ते गुलाबाचे फुलं, सफेद फुलं, आपलं ते तिथंच एक धोत्याचं झाड होतं त्याचं पण फुल होतं, ते फूल पण इथं वाहिलेलं आहे. आपलं जे गोकर्णीचं फूल जे असतं त्याचं पण महत्त्व आहे महादेवांच्या पिंडीला वाहिलेलं. आता इथं हे फळ पण भेटलेलं आहे, तेही वाहिलेलं आहे. म्हणजे आता इथं सगळे फुलं आणि जे महादेवांच्या आवडीचे जे फुलं, फळं, बेलाचे पान आहे ते म्हणजे सगळे झाडं तिथंच आहे. शमी असती त्याचं पान, असे फुलं, फळं, पानं असे वाहून घेतले. त्यानंतर महादेवांची या ठिकाणी एक आरती केलेली आहे. आता जी शिवामूठ आहे तीही वाहिलेली आहे. अशी साधी सोपी मनोभावे महादेवांची पूजा झालेली आहे.